मदडगाव शिवार तालुका जिल्हा अहिल्यानगर येथे दरोड्याच्या तयारीत असलेले दरोडेखोरांची टोळी जेरबंद. टोळीतील 4 आरोपींना स्थानिक गुन्हा शाखेकडून ताब्यात. अहिल्यानगर जिल्ह्यातील दरोडा, घरफोडी व रोड रॉबरी गुन्ह्याच्या अनुषंगाने वेळोवेळी पेट्रोलिंग करून गुन्हे रोखण्याबाबत आदेश दिलेले आहेत. सदर आदेशानुसार श्री किरण कुमार कवाडी, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, लक्ष्मण खोकले, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, मनोज साखरे, प्रशांत राठोड, सुनील मालनकर यांचे पथक तयार करून दरोडा, घरफोडी व रोड रॉबरी गुन्ह्याच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करून गुन्हे रोखण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून रवाना केले होते. वरील पथकाने अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत 6 ते 7 इसम मोटरसायकलवरून येऊन मदडगाव गावाच्या शिवारात टाकळी काझी ते अमळनेर जाणाऱ्या रोडवर थांबून सशस्त्र दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तत्काळ बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता काही इसम संशयितरित्या हातामध्ये हत्यार घेऊन उभे असल्याचे दिसून आले. तेव्हा पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून 4 इसमांना ताब्यात घेतले व इतर इसम पळून गेले. ताब्यात घेतलेल्या इसमांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव छगन चिंतामण काळे, महावीर पंढरीनाथ भोसले, कदम चिंचवान काळे, ईदगर गारमन चव्हाण असे असल्याचे सांगितले. ताब्यातील इसमांना पळून गेलेल्या इसमांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव प्रवीण हबाजी भोसले, प्रफुल्ल हबाजी भोसले, संतोष उर्फ सिंधुशा सूर्यभान काळे फरार असल्याचे सांगितले. नमूद इसमांची अंगझडती घेतली असता त्यांच्या कब्जातून मुद्देमाल मिळून आला. 200 रुपये किमतीची एक लोखंडी कटावणी, 200 रुपये किमतीचा एक लोखंडी सत्तूर, 500 रुपये किमतीची एक तलवार, मिरची पूड, 37,000 रुपये किमतीचे 3 मोबाईल असा एकूण 37,900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी नामे छगन चिंतामण काळे याच्या विरुद्ध यापूर्वी अहिल्यानगर, बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. नमूद ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह नगर तालुका पोलीस ठाणे येथे हजर करून त्यांच्या विरुद्ध नगर तालुका पोलीस ठाणे येथे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशन करत आहे.